नमस्कार पब्लिक, कसे काय मस्त ना. मी एकदम मस्त. सो थंबनेलवरून तुम्हाला कळालंच आहे की आजचा व्लॉग कशावरती आहे. तोच त्याच्यासाठीच मी आज तुम्हाला स्पेशली शूट करते. कारण विचार केला की डेली लाईफ ते खूप दाखवते, पण मी काही गोष्टी ज्या डेली लाईफमध्ये चेंजेस केल्या किंवा मी केअर घेतल्या ज्यांनी माझा फायदा झाला. जर माझा फायदा होऊ शकतो तर 110% तुमचाही फायदा होऊ शकतो. त्यासाठी मी हा व्लॉग आजचा करते. सो बेसिकली जो तुम्ही फोटो माझा पाहिला तो म्हणजे माझ्या मते 2018-17 मधला आहे आणि एक जो आहे तो आत्ताचाच आहे. सो मला जेव्हा खूप एक्स्ट्रीम मला जो पहिला थायरॉईड झाला होता ना, तो एकदम बारीक व्हायचा झालेला आणि त्याच्या 2-3 महिन्यानंतर मला थायरॉईड एवढ्या एक्सटेंट लेवलला गेला की मी तुम्हाला फोटो दाखवते. हा जो फोटो तुम्हाला दिसतोय ना, ह्या फोटोमध्ये मला खूप कमी म्हणजे बारीक होत होती या थायरॉईडमध्ये. आणि त्याच्यानंतरचा जो हा फोटो तुम्हाला दिसतोय, इन्स्टंटली 3 महिन्यात माझं वजन 90 किलोला गेलं आणि मला कळलंच नाही की मला वजन वाढायचा थायरॉईड झाला आहे. आणि त्या ह्याच्यात माझे सगळे केस गेले, मी लिटरली टकली झाली आणि खूप अशा गोष्टी झाल्या. आणि डॉक्टर्सही आम्ही भरपूर केले, होमिओपॅथिक ट्रीटमेंट, ॲलोपॅथिक, सगळं आयुर्वेदिक वगैरे सगळं केलं. सो रिझल्ट मिळायचे नाही, पण एक्सपेन्सिव्ह. ऑफकोर्स तुम्ही जर एका औषध म्हणजे जे केस वाढायचं एक औषध आहे, मिनोऑक्सिडाइल असं नाव आहे त्याचं. आता ते घेणं अलाउड आहे की नाही आहे मला माहिती नाही यूट्यूबवर, पण असे काही औषधं आहेत ज्याचे इफेक्ट तुम्हाला एकदम इन्स्टंट भेटतो. पण त्या एका बॉटलची किंमत 1,500 आहे, त्याच्या काउंटवर आहे आणि पर्सेंटेजवर, आणि त्याची किंमत अगदी 2,000पर्यंत पण जाते. आणि ती एक बॉटल 30 दिवस म्हणजे 1 महिना तुम्हाला होते. पण दर महिन्याला इतके पैसे घालणं हे शक्य नाही आहे. म्हणजे आपल्या मिडल लोअर क्लास फॅमिलीला तर नाही आहे. आता जे लग्नाच्या अगोदर मी मिडल लोअर क्लास फॅमिलीमध्येच येत होती. सो ते इतकं शक्य नव्हतं. मग त्याच्यानंतर मी भरपूर माझ्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले, काय केले, कसे केले. आणि हे जे मी तुम्हाला आज एका तेलाची आणि मॅजिकल वॉटरची जी रेसिपी दाखवते, मी शपथ तुम्हाला सांगते की ह्यानी तुमचं जे लाईफस्टाईल आहे ना ते पूर्णपणे चेंज होईल केसांच्या बाबतीत. मी असं नाही म्हणणार की लगेच हो, असं नाही सांगणार की खूप लवकर ह्याचे चेंजेस तुम्हाला दिसतील, पण एवढं नक्की सांगेन की जर तुम्ही ह्याच्यामध्ये फ्रिक्वेंट राहाल किंवा लगातार चालू ठेवाल तर 110% तुम्हाला स्टार्टिंगच्या एका महिन्यात 5% डिफरन्स नक्की दिसेल. कारण बघा, खूप लोकांनी कदाचित तुम्हाला वाटत असेल की ही रेसिपी यूट्यूबवर दाखवली आहे, तू यूट्यूबचं बघून दाखवतेस वगैरे. असं काही नाही आहे. मी जनरली ॲक्च्युली सांगते की मी ही रेसिपी स्वतः फॉलो करते माझ्या केसांसाठी. आणि मी प्रचंड तेल वापरले. मी कुठचे तेल नाही वापरलेत ते सांगा. पण ह्या एका तेलाने माझं जे कंप्लेंट होते, म्हणजे माझे केस खूप रफ वाटायचे, खूप फ्रीझी वाटायचे, खूप कमी झालं आहे. मला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसायला लागले, माझी लेंथ पटापट वाढायला लागली आहे. आणि सो मी तुम्हाला ही रेसिपी दाखवते. आय होप तुम्हाला आवडेल. आणि मुळात ही एवढी चीप आहे करायला, एवढी स्वस्त आहे करायला की आपल्या घरात ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यापासून ही बनणारी आहे. सो स्टे ट्यून आणि बघा की मी हे मॅजिकल हेअर ऑइल कसं बनवते आणि मॅजिकल वॉटर कसं बनवते. सो स्टे ट्यून. आपण कंटिन्यू करूया ह्या रेसिपीजसाठी. दाखवते की हे ऑइल कसं बनवतात आणि ह्याला काय लागते. मॅजिक वॉटर बनवणार होती मी, तेही दाखवणार होती, पण सीन काय झाला, त्याला प्रिपरेशन लागतं आणि ते मी विसरली होती काल करायला. सो मॅजिक वॉटर मी नेक्स्ट टाईम दाखवीन 100%. पण आता मी तेल दाखवते जे मी रेग्युलर बेसिसवर माझ्या केसांना लावते. सो लेट्स सी. त्याला लागणार आहे मेथी दाणा आणि कांद्याची बी, त्याला कलौंजी म्हणतात. ऑप्शनल आहे, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर घ्या, नसेल तर तुम्ही फक्त मेथी दाणा घेऊ शकता. इथे कांद्याची साल आहेत, कांदा घेऊ शकता
पण स्वस्तात काम हवं असेल तर कांद्याची सालं घ्या. इथे रोजमेरी आहे आणि रोजमेरी ही अशी असते, ही ऑनलाईन मी ऑर्डर केली होती. तुमच्याकडे फ्रेश असेल तर फ्रेश वापरू शकता आणि फ्रेश नसेल तर तुम्ही एसेन्शियल ऑइलसुद्धा इथे यूज करू शकता. कढीपत्ता आणि क्रश लसूण. मेन आयर्नचं म्हणजे काय बोलतात त्याला, आयरनचं भांडं हवं आहे आपल्याला, लोखंडाचं भांडं हवं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट इज मस्टर्ड ऑइल. हे प्युअर मस्टर्ड ऑइल आहे. आमच्या इथे गिरण आहे, तिकडनं मी आणलेलं आहे. प्रिफर टू द ओरिजिनल ऑइल. सो ह्याची रेसिपी खूप सोपी आहे, तुम्ही आता बघा. सगळ्यात पहिले हे लोखंडाचं जे भांडं आहे ते व्यवस्थित क्लीन करून घ्या. त्याच्यानंतर हे गॅसवर ठेवलेलं नाही आहे अजून मी. त्याच्यात हे तेल घाला. नंतर ही रोजमेरी, कांद्याचे जे सालं आहेत ती, कढीपत्ता आणि लसूण, मेथी आणि कलौंजी. सो आता आपल्याला जो आपण पॉट रेडी केला आहे सगळं माल मसाला टाकून, तो आता असा गॅसवर ठेवायचा आहे आणि व्यवस्थित आधी तो हाय फ्लेमवर गरम करायचा. आणि जसे ह्याच्यात बुलबुलं यायला सुरू होतील तशी मग आपल्याला फ्लेम आहे ती लो करायची आहे. ह्याच्यात जेवढं आपण काय काय टाकलं आहे ना ते आपल्याला एकदम आता हे स्मोक यायला लागलं आहे आणि हे एवढं आपल्याला गरम करायचं आहे म्हणजे हे अक्षरशः त्याचा सगळा कलर वगैरे चेंज झाला पाहिजे. आणि मी बघू शकता की सगळं कलर चेंज झाला आहे, सगळ्या गोष्टीचे ते काळं पडलेलं आहे. आता हे आपण एका वाटीमध्ये गाळून घेऊया चाळणीने. ॲक्च्युली ह्या वाटीमध्ये मी अगोदर केलेलं थोडंसं तेल राहिलेलं आहे, त्याच तेलात हे गाळते. व्यवस्थित हे गाळून घ्यायचं आहे. आता मी एका हाताने शूट करते त्याच्यामुळे, नाहीतर मी लिटरली चमच्याने ते दाबून दाबून सगळं तेल बाहेर काढते. हे बघा या तेलाचा रंग किती बदलला आहे. तुम्ही मगाशी बघितलं तो गोल्डन होता, आता तो असा ब्राउनिश ब्लॅकिश झाला आहे. आता हे रेस्ट करूया थोडा वेळ. फायनली आपलं ऑइल तयार झालं आहे. तुम्ही कलर बघितला की त्याचा कलर कसा दिसतो तो तयार झाला की. बघा रोजमेरी ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्ही घेऊ शकता, तुमच्याकडे नसेल तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. त्याची लिंक पाहिजे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. आणि कलौंजी ही कुठच्याही मसाल्यावाल्याकडे 10 रुपयाच्या पाकिटात सुद्धा अवेलेबल असते, त्याच्यामुळे ती घेतलं तर जास्त फायदा आहे, नाही असेल नका घेऊ. राईचं तेल एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पण तुम्हाला असं वाटतं की तुम्ही त्याचा स्मेल बेअर करू शकत नाही किंवा तुम्हाला राईचं तेल नको आहे, तुम्ही प्युअर कोकोनट ऑइलसुद्धा घेऊ शकता, प्युअर सिसमी म्हणजे तिळाचं तेलसुद्धा घेऊ शकता, प्युअर कास्टर्ड ऑइल म्हणजे एरंडेलचं तेलसुद्धा घेऊ शकता, ऑलिव्ह ऑइलसुद्धा घेऊ शकता. पण मस्टर्ड ऑइल इज व्हेरी व्हेरी गुड टू फॉर द ब्लँडनेस. ज्यांना जे टक्कल पडतं त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे ते. आणि सो अशा प्रकारे ते तेल आहे. सो आता आणि तेल झालं की आपल्या आईकडनं छानपैकी मसाज करून घ्यायचा. ते एक मोस्ट इम्पॉर्टंट आहे ज्याच्यामुळे आपले केस चांगले होतात. सो चला, इथे आई एक ड्युटी करते, ही ड्युटी झाली की आई माझ्या केसांना तेल लावणार आहे. सो लेट्स सी. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. छोटीशी ट्रिक होती केसांना हेल्दी करायची, नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही बघू शकता मी लावलेत आणि तेल लावून तर माझे केस खूप पातळ दिसत आहेत. डोंट माइंड इट, आय नेवर माइंड इट. सो
सिरियसली ट्राय करून बघा. खूप खूप बेनिफिट्स होतात, खूप फायदा होतो त्याचा. आणि दुसरी गोष्ट, मी हेच तेल रायाला पण लावते, कारण याच्यात कांदा आहे, लसूण आहे, कढीपत्ता आहे, राईचं तेल आहे, ज्याच्यामुळे. आणि आता थंड आहे, थंड वातावरण असल्यामुळे त्याला खोबऱ्याचं तेल मी अवॉइड करते, मी हेच लावते. आणि सिरियसली सांगते, त्याच्यामुळे सर्दी कफ जर त्याला होणार असेल तो बरा होतो. आणि त्याचीसुद्धा केसांची वाढ खूप सुंदर झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली, तुम्हाला हे तेल कसं वाटलं. सॉरी फॉर द मॅजिक वॉटर, कारण मी ॲक्च्युली विसरली की त्याचं प्रिप्रिपरेशन मी केलं नाही आहे, विसरले रात्री करायला. पण त्याचं मी नक्की शूट घेणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्हाला माहिती आहे की आपला टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा जो बिझनेस आहे तो जोरात सुरू आहे. राया डी ऑलमोस्ट 12 तारखेला गेला आहे, तर 17 तारखेला परत येणार आहे. आणि इतकं आम्ही बिझी आहोत. प्लीज तुम्ही ह्या गोष्टीचा फायदा घ्या. 10% डिस्काउंट चालू आहे ट्रिप्सवर. जर कोणाला ट्रिप पाहिजे असेल तर नक्की मला मेसेज करून सांगा. इथे हा नंबर मी मेन्शन केला आहे, या नंबरला तुम्ही कॉल करा, कधीही कॉल करू शकता, तुम्हाला ट्रिप अरेंज करून मिळेल. अजून 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 मला काही आठवत नाही आहे. मला काहीतरी सांगायचं होतं पण मी विसरली आहे. हां, तेलाचं टॉपिक सुद्धा तुम्ही बघू शकता की जे नंतर तेल राहतं थोडंफार आपल्या फेसवर येतं, ते मी पुसत नाही, ते मी पूर्ण फेसला लावते आणि त्याचा खूप फायदा होतो. ते नुसतं तुम्ही असं चोळा मसाज करा, तुम्ही बघू शकता मी आताही तेल लावलेलं आहे, पण ते पूर्णपणे स्किनमध्ये गेलं आहे. खूप फायदा होतो, नक्की ट्राय करून बघा. सो दॅट्स इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. थोडा छोटा होता, थोडा मिनिमल होता, पण मी तुम्हाला माझं बेस्ट दाखवायचा प्रयत्न केला आहे. सो आय होप तुम्हाला असा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, मागच्या पसाराला अवॉइड करा. आणि चला भेटूया पुन्हा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.